आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधानांची स्वप्न पडत आहेत असं वक्तव्य सपकाळ यांनी केलंय। मोदींकडे जसे 2 शेट आहेत तसंच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येते। दिल्ली स्वराज्य आदेशाचं मुंबईत अदानींच्या घशामध्ये टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशात घालण्याची प्रक्रिया सुरू आहे असा गंभीर आरोप हा सपकाळ यांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांना त्याची स्वप्न पडतात याचं पहिलं कारण सांगतो। नरेंद्र मोदींजवळ तसे 2 राष्ट्रीय सेट आहेत, तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का मुंबोज काहीतरी जो माणूस आहे त्याला इतका गलेलट्टा आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे। स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श हिटर आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची संघावरती टीका। संघटना आहे ती संघटना स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून घेते, मात्र विखारी आणि विषारी हा सर्वात मोठा प्रचार त्यांचा नेता जो आहे त्यांचा आदर्श जो आहे हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र नाही आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आपला कृष्ण नाही आहे, वेद नाही आहेत, उपनिषद नाही आहे, तर बसायराम नाही आहे, वारकरी संप्रदाय नाही आहेत, गौतम बुद्ध नाही आहेत, महावीर नाही आहेत, गाडगे महाराज नाही आहेत, तुकडोजी महाराज नाही आहे, तर त्यांचा हिटलर जो आहे तो हिटलर हा त्यांचा आदर्श आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी होणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। ते पुण्यामध्ये बोलत होते। काँग्रेसनं आघाडी किंवा युती करण्याचे अधिकार हे स्थानिक संघटनेला दिलेत असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणतीही युती आघाडी होणार नाही महाराष्ट्र पातळीवर। या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक आमच्या संघटनेला स्थानिक जे युनिट आहे त्यांना या संदर्भातील आम्ही अधिकार दिलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असं विधान हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रपूरमध्ये कार्यकर्ता मेळावा दरम्यान केलंय। प्रभागातील जनताच हा निर्णय घेणार असून अंतर्गत सर्वेक्षणाअंती तिकीट वाटपाचा निर्णय घेणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांच्या अंतर्गत गटबाजीवरून बावनकुळेंनी असं विधान केल्याचं बोललं जात आहे। सरकारकडून गोपीचंद पडळकरांसारख्या वाचाळवीरांना सूट दिली जाते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सरकारवरती निशाणा साधलाय, तर छगन भुजबळ वाचतात ती सरकारची स्क्रिप्ट असून लोकांना मराठा आणि ओबीसी म्हणून झुंजवायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप देखील शशिकांत शिंदेंनी केलाय। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवरती सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली। पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं। आपली लढाई राजाराम बापू यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या वारसांबरोबर आहे असं सदाभाऊ खोत हे म्हणाले। परंतु त्यांच्याकडून उद्खिन्न भावनेतून ज्या पद्धतीनं जो उल्लेख झाला आदरणीय राजाराम बापूंच्या बाबतीमध्ये तो मला अर्थ व्हायला नाही पाहिजे या मताचा मी आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरामध्ये निषेध होतोय। दरम्यान पंढरपुरात मात्र धनगर समाजाच्या वतीनं पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यामुळे उलटसुलट चर्चेला आता सुरुवात झाली आहे। पडळकर समर्थक आणि धनगर समाजाच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून समर्थन देण्यात आलंय।
ठाण्यातील 100 वर्ष जुन्या स्पोर्टिंग क्लब निवडणुकीमध्ये स्पोर्टिंग क्लब पॅनलचा विजय झालाय. ही निवडणूक पक्षीय नसली तरी शिंदेंच्या शिवसेनेचे आणि स्पोर्टिंग क्लब पॅनलचे विकास रेपाळे यांच्या विरोधामध्ये भाजपच्या राजेश मडवी यांचे स्पोर्टिंग कार्यशील पॅनलनं निवडणूक लढवलेली होती. तसंच या निवडणुकीमध्ये भाजपच्या राजेश मडवींनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मदत घेतली होती. तरी देखील शिंदेंच्या सेनेच्या विकास रेपाळे यांचा विजय झालाय. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता ठाण्यामध्ये मनसेकडून देखील उपमुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही डोकेदुखी ठरतेय. याच मुद्द्यावरून लक्ष केंद्रित करत मनसेनं आवाज उठवलाय. ठाण्यामध्ये मनसेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मनसेचा ट्रॅफिक मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं होतं. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी वसईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चिमुकलीचा वाहतूक कोंडीमध्ये अडकून दुर्दैवी असा मृत्यू झाला होता. आता यावरून मनसे कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. चिमुकलीचा बळी घेणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येविरोधात आक्रमक होत मनसेकडून ट्रॅफिक मोर्चा देखील काढण्यात आला. मृत्यूचा दोष हा प्रशासनाचा आहे. चुकीचा GR काढण्यात आला आणि त्या चुकीच्या GR मुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. सो या सगळ्याच्या विरोधात पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊ एवढं नक्की. राज्यातील सामाजिक वातावरणावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. महाराष्ट्राची अवस्था पाहून संतांच्या आत्म्यालाही दुःख होत असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नांदेड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. महाराष्ट्राची सामाजिक वीण ही पूर्णपणे विस्कटलेली आहे. गावागावामध्ये जातीवरून जे सुरू आहे ते महाराष्ट्राला मारक असल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. जे गावोगाव चाललंय ना त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे सामाजिक वीण तर विस्कटतच चालली. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर आडनाव लिहिता येत नाही. ठीक आहे, संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवली त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान 24 तारखेपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं, नसेल तर उद्रेक होईल असा इशारा हा आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी दिलाय. तर 24 तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महत्त्वाचा दिवस काल होता. शिळफाटा ते घणसोली हा बोगदा पूर्ण झाला. कंट्रोल ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग हा तोडण्यात आला, ज्यामुळे घणसोली ते शिळफाटा बोगदा हा पूर्ण झालाय. यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे स्वतः उपस्थित होते. हा न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे 5 किलोमीटर लांबीचा असून BKC ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा तो भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किलोमीटरचा मार्ग देखील समाविष्ट आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या शिळफाटा बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडीवरती आरोप केलाय. ठाकरे सरकारच्या काळामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला असा आरोप वैष्णव यांनी केलेला आहे. तर ठाकरेंनी रखडलेला प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वास नेणार असं वैष्णव यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र में जब तक ठाकरे जी की सरकार थी परमिशन दिया नहीं था, उसके कारण जो पूरे प्रोजेक्ट में देरी हुई वो देरी को भी मेकअप करने में लगे हुए हैं. कैसे जल्दी से जल्दी काम कंप्लीट करें. बुलेट ट्रेन प्रकल्पावरून अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. गेली 10 वर्ष दिल्ली ते गल्ली भाजप सत्तेमध्ये असल्याचा विसर पडला का असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. पण मागची 10 वर्ष दिल्ली ते गल्ली सत्ता भाजपाची आहे. तेव्हा अश्विन वैष्णवजी थोडं आरशात बघा आणि जे काही तुम्ही बोलत आहात हेच सगळं तत्वज्ञान जरा अमित शाह आणि नरेंद्र मोदी या 2 लोकांकडे अंगुली निर्देश करत सांगत राहा. मुंबईत लोकवस्तीपासून 500 मीटर लांब जागा शोधून तिथे कबूतरखाना सुरू करता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. तसंच लोकवस्तीपासून लांब अशा जागा शोधून अहवाल सादर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांना आदेश देण्यात आले.
मात्र बहुतांश विभाग कार्यालयांनी अशा जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल हा दिलेला आहे. मुंबईत नवीन मोनोरेल शुक्रवारी दाखल झालेल्या आहेत, तर शनिवारपासून त्यांच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या. त्यासोबतच सीबीटीसी सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या 8 नवीन मोनोरेल ट्रेन ह्या दाखल झालेल्या असून अजून 2 रेक दाखल होणार आहेत. एसटीत कंत्राटी पद्धतीनं 17,450 चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे भरती होणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया ही सुरू होईल अशी माहिती ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमामधून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतकं किमान वेतन त्यांना मिळणार आहे. रायगडमधील पर्यटन स्थळ 3 महिन्यांनंतर बहरल्याचं पाहायला मिळालं. अलिबागमधील नागाव, मुरुड, वरसोली या समुद्र किनाऱ्यांवरती वीकेंडमुळे पर्यटकांची गर्दी झालेली असून पावसाळ्यामुळे बंद असलेली पर्यटन स्थळं ही पुन्हा खुलली आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय मिळणार आहे. ठाण्यात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील शिवाजीनगर इथं रतनबाई कंपाऊंड परिसरामध्ये श्री गणेश मित्र मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून देवीचं आगमन करण्यात येतं. यंदा कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची सुंदर सुबक मूर्ती तयार करण्यात आली आहे. तर वाजत गाजत देवीचं आगमन झालंय. यावेळी दर्शनाकरता देवी भक्तांची गर्दी ही देखील पाहायला मिळाली. अहिल्यानगर येथील प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून बांधणी भक्कम करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. स्थानिक पातळीवरती महाविकास आघाडी संदर्भात विचार करा आणि निर्णय घ्या. आपल्या जिंकून येणाऱ्या जागा सोडू नका असं ठाकरे म्हणाले. तर जागा वाटपाच्या चर्चेमध्ये वेळ वाया घालवू नका असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुभवावरून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले. ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याचं देखील बावनकुळेंनी म्हटलंय. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं शिवभोजन चालू ठेवू आणि नाही त्याचे पैसे याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाले. म्हणजे मंत्रिमंडळात सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी 200 कोटी रुपये जे शिवभोजन थाळीच्या आधी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जगातील सर्वात मोठी कृषी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातील जवळपास 125 बाजार समित्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला जोडल्या जाणार आहेत. याचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्रातील कृषी उत्पादनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चांगल्या भावानं विकली जातील असा विश्वास राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाप्रमाणे कारभार सुटसुटीत आणि पारदर्शक ठेवावा असे आदेश हे नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिले. तर पालकमंत्री म्हणून माझी सर्वांवर बारीक नजर असल्याचं देखील राणेंचं वक्तव्य आहे. मागच्या वेळी एका अड्ड्यावरती घुसलो तसं अवेळी तुमच्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी देऊ नका, नाहीतर पळापळ सुरू होईल असा इशारा देखील नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे. वाल्मिक कराडचे समर्थक गोट्या गित्तेवरील मकोका रद्द करण्यात आलाय. गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आलाय. परळीतील सहदेव सातभाई हत्या प्रकरणामध्ये मकोका कारवाई केलेली होती आणि कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका हा आता रद्द केलाय. वाल्मिक कराडचे समर्थक गोट्या गित्तेवरील मकोका रद्द करण्यात आला. यावरून आता बीड जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. तर पोलीस प्रशासनावरील विश्वास कायम ठेवायचा असेल आणि सामान्य जनतेचा विश्वास कायम राहू द्यायचा असेल तर गोट्या गित्तेला पुन्हा अटक करून मकोका लावा अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्ते विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की गोट्या गित्तेसारखे सराईत गुन्हेगार तर मकोकामधून पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिकारी असे जर वगळत असतील तर सर्वसामान्य जनतेसाठी कायदा व न्यायावर विश्वास राहायचा नाहीये. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. गोट्या गित्तेला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर पुन्हा एकदा मकोकाची कारवाई करण्यात यावी एवढी विनंती.
मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही प्रमुख धरणं ही 99% भरली आहेत. यामध्ये विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, ऊर्ध्व वैतरणा, भातसा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे. यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता ही दूर झाली आहे. राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण मला वाटतं आता काय जून जुलैमधली काय ठिकाणची मदत आलेली आहे, जिथं पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आहे. आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज आकडा 63 लाख, म्हणजे आज सगळा जर विचार केला तर 63 लाख एकर आणि 51,000 म्हणजे 63,51,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे. महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही तिथं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे. 689 कोटी 52 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. तर पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनानं या मदतीची निधीस तात्काळ मंजुरी दिली आहे, असं मकरंद जाधव पाटील यांनी म्हटलेलं आहे. हिंगोलीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताफा रोखला. दत्ता भरणे ताफा अडवत काळे झेंडे हे त्यांना दाखवण्यात आले. यावेळी राज्यभरामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडतोय. काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय. कयाधू नदीचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे शेवाळा गावच्या शिवारातील सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झालंय. जालन्यात पंचनाम्यांसाठी अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळतेय. भाटेपुरी गावामध्ये जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना चक्क पुंडलिका नदीच्या पुराच्या पाण्यामधून दोरीच्या साहाय्यानं प्रवास करावा लागतोय. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपातील पिकांचं अतोनात नुकसान झालं. प्रशासनानं पंचनाम्याचे आदेश देखील दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी जात असताना पुराच्या पाण्यामधून दोरीच्या सहाय्यानं या अधिकाऱ्यांना प्रवास करावा लागतोय. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. 60 महसूल मंडळांमध्ये 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हासाळा ते शिंदाळा या मार्गावरील पूल वाहून गेलाय. तर शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील 3 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा होता. मात्र आता पाणी हे ओसरायला सुरुवात झाली आहे. परभणीच्या दुधना नदीला सातत्यानं पूर येत असल्यामुळे मानवत तालुक्यातील टाकळी, निलवर्ण गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. गावामधून जाणाऱ्या नदीवरील पूल लहान असल्यामुळे गावकऱ्यांना गावामध्ये अडकून पडावं लागतंय. नदीचं पाणी वाढल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करावा लागतो. गावकऱ्यांनी साखळी करून शाळकरी मुलांना गावामध्ये आणलं आणि त्यामुळे गावकऱ्यांनी नवीन पूल तयार करण्याची मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण खटाव तालुक्यात तुफान पाऊस झालाय. सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतीला तळ्यांचं स्वरूप आलंय. या भागातील धरणं आणि बंधारे हे देखील तुडुंब भरलेत. तर सप्टेंबर महिन्यामध्ये सतत पडत असल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे माण खटाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोलापूरच्या सांगोल्यातील महिम इथून 2 मुलं कासारगंगा ओढ्यामध्ये वाहून गेलेत. पावसामुळे कासारगंगा ओढ्याला नदीचं स्वरूप आलंय. आईसोबत नदीवर कपडे धुवायला गेलेला मुलगा आणि पुतण्या आईच्या डोळ्यात देखत ओढ्यातून वाहून गेलेत. एक मुलगा 15 वर्षांचा असून दुसरा मुलगा 13 वर्षांचा आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय. जिल्ह्यामध्ये सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक प्रकल्प हे तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे अनेक पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या
नवणगण राजुरी पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणीही जोर धरतीये. मंडऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अर्धा तास पडलेल्या या पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. अनेक भागातील भात पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आणि यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नाशिकमधील चांदवडच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. राहुड वडबारे परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. त्यामुळे पुराचं पाणी हे शेतात शिरल्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर इथं नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये तरुण वाहून गेलाय. तिसगाव शिरापूर घाटशिरस या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होतं. दरम्यान अतुल शेलार हा पूल ओलांडत असताना अचानक तोल जाऊन वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. दरम्यान घटनेची माहिती समजताच तहसीलदार उद्धव नाईक हे आपल्या पथकासह तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पुरंदरचे माजी आमदार अशोक टकवडे यांच्यासह त्यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. शिरूर पोलीस ठाण्यामध्ये न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे अशी प्रतिक्रियाही अशोक टकवडे यांनी दिली आहे. आमचा कायदा विभाग त्याच्यावरती नक्कीच त्याच्यामध्ये पुढे कार्यवाही करेल. निश्चितपणानं हे अशा प्रकारचं कर्ज बुडवण्याचं धोरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात हे असं घडत असतं. ते त्यांच्या पद्धतीनं काही पळवाटा शोधत असतात. पण संस्थेचं कारभार हा अत्यंत पारदर्शक आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे चाललेला असल्यामुळं नक्कीच संस्था याच्यामध्ये मेहरबान कोर्टाच्या पुढे आवश्यक त्या गोष्टी सादर करेल आणि त्याच्यामधून संस्थेच्या बाजूने निर्णय होईल. चंद्रपूरच्या जिवतीमधील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावरून फसवणूक करण्यात आली आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी हे प्रकरण उघडकीस आणलंय. 1.5 लाख ते 1,65,000 हे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटण्यात आलं असून पीडित शेतकऱ्यांना अवघे 10 ते 15,000 रुपये देण्यात आलेले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच संबंधित शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज वसुलीसाठी नोटीस आले आणि यावेळी शेतकऱ्यांना आपल्या नावावरती इतक्या मोठ्या पीक कर्जाचं वाटप झाल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी ही शोभाताई फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईला नवं अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल मिळालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अत्याधुनिक टर्मिनलचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई बंदरातील इंदिरा डॉक बॅलॉर्ड पियर इथं क्रूझ टर्मिनलची निर्मिती करण्यात आली आहे. याला मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असं नाव देण्यात आलेलं आहे. टर्मिनलचा खर्चाचा अंदाजे 556 कोटी इतका आहे. या टर्मिनलला भारतीय क्रूझ पर्यटनाचं प्रवेशद्वार म्हटलं जाईल. त्याचं छत हे समुद्राच्या लाटांसारखं दिसण्यासाठी डिझाईन देखील करण्यात आलंय. आणि यासोबतच या बुलेटिन